हाय स्टुडंट, आधीच्या लेक्चरला बघा आपण टाईप नंबर सेगमेंटला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल्सचा स्टडी केला आहे आणि क्वेश्चन होता फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. त्याचीच पुढच्या एक्झाम्पल्सला आज बघूयात आपण. म्हणजे दिलेला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी. ठीक आहे, तर त्याचं चौथं एक्झाम्पल बघा. आता दिलेलं एक्झाम्पल जे आहे सोल्युशनमध्ये लेट ए म्हणून एक्झाम्पल लिहिलं. त्याच्यानंतर डिटर्मिनंटमध्ये तो फॉर्म लिहून घेतला, डिटर्मिनंट सोडवला. डिटर्मिनंट सोडवताना फर्स्ट रोचा यूज करायचा आहे फिक्स, प्लस मायनस प्लस हे साईन वापरायचे. जो एलिमेंट आहे तो रो आणि कॉलम सोडून उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट 2/2 ऑर्डरचा सोडवायचा. त्याच्यातून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 1 नॉट इज इक्वल टू 0, म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आता रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर फॉर्म्युला देअरफॉर ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहायची मग इथं 3 2 6 1 1 2 2 2 5 इंटू ए इन्व्हर्स काढायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स दिलेला मॅट्रिक्स किती बाय ऑर्डर त्याच्यावर लिहायचा 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे, या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 हे आणायचं. म्हणजे आता मला इथं 1 आणायचं आहे. इथं जर 1 आणायचं असेल तर 2 मेथडनी करता येतोय. म्हणजे मला फर्स्ट बाय R1 चेंज करायचं आहे. मग कसा चेंज करता येईल? एक तर 3 आणि इथं 2 आहे, म्हणजे R1 मायनस R3 करता येईल, किंवा इथं 1 आहे म्हणजे या R1 आणि R2ची आदला बदल करता येईल. मग मी करेल R1 चेंजेस R2, म्हणजे चेंज व्हायला आहे फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे थर्ड ॲज इट इज राहील 2 2 5 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू 0 0 1. फर्स्टच्या ठिकाणी सेकंड राहायचा 1 1 2, सेकंडच्या ठिकाणी फर्स्ट 3 2 6. इथं पण तेच 0 1 0 1 0 0. हा झाला फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं मला 3च्या ठिकाणी 0 आणायचं आहे, म्हणजे चेंज करायचं आहे मला बाय R2 चेंज करायचं आहे. कसा चेंज करता येईल बघा, 0 आणायचं आहे त्यामुळे R1चाच यूज करावं लागेल. 1 असल्यामुळे इथं जर R3ला 1 असेल तर थर्ड रोचा यूज करता आला असता, पण थर्ड रोचा यूज करता येत नाही. ठीक आहे, इथं 0 आणायचं आहे तर R1ला कितीने मल्टिप्लाय केला म्हणजे तो 0 होईल, -3ने. R2 -3 R1. सेकंड चेंज करायला आहे, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज ठेवायचा 2 2 5 0 1 0 0 0 1. करूया सेकंड चेंज. R2चे एलिमेंट 3 मायनस 3 इंटू 1 मायनस प्लस गेट कॅन्सल. R2चे एलिमेंट 2 इंटू 1 इंटू 3 प्लस 2 मायनस 1. R2चे एलिमेंट 6 मायनस 3 इंटू 2 मायनस 6 आणि प्लस 6 गेट कॅन्सल 0. R2चे एलिमेंट 1 मायनस इथं 0च आहे त्यामुळे 1 येईल. नंतर इथं R2चे एलिमेंट 0 आहे, मायनस 3 इंटू 1 मायनस 3, आणि एलिमेंट तर दोन्ही 0च आहे त्यामुळे काय ऑपरेशन होणार नाही. नंतर इथं 0 आणायचं आहे, म्हणजे मला चेंज करायचं आहे बाय R3 चेंज करायचं आहे. कसा चेंज करता येईल? इथं जर 0 आणायचं असेल तर इथं सेकंडचा यूज करता येईल नाही, कारण 0 यूज करता येईल. फर्स्ट रोला कितीने मल्टिप्लाय करावा लागेल? तो 0 होईल -2ने. R3 -2 R1, म्हणजे चेंज करायला आपण तिसरा, पहिला आणि दुसरा ॲज इट इज राहील 1 1 2 0 -1 0. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 0 1 0 1 -3 0. तिसरा चेंज करायचा आहे. R3चे एलिमेंट 2 -2 इंटू 2 -2 इंटू 1 मायनस प्लस मायनस गेट कॅन्सल 0. नंतर 2 -2 इंटू 1 मायनस आणि प्लस गेट कॅन्सल 0. R3चे एलिमेंट 5 -2 इंटू प्लस 2 मायनस 2 इंटू 2 4 -4 आणि प्लस 5 1. आता इथं परत R3चे एलिमेंट दोन्ही पण एलिमेंट 0 त्यामुळे 0 एलिमेंट येईल. नंतर R3चे एलिमेंट 0 आहे आणि R1चे एलिमेंट 1 आहे, 1 इंटू -2 -2. नंतर R3चे एलिमेंट 1 आहे आणि हा 0 आहे त्यामुळे इथं 1च येईल. हा झाला थर्ड रो चेंज. थर्ड रो चेंज केल्यानंतर बघा काय करता येईल. हा सेकंड रो चेंज करता येईल आपल्याला बाय, कारण तिथं हा मायनस नको आहे, प्लस पाहिजे आपल्याला. R2 changes -1 into R2.
म्हणजे एलिमेंट चेंज होतील, प्लस असणारे मायनस आणि मायनस असणारे प्लस. फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज राहील 1 1 2 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 0 1 0 0 -2 1. सेकंड रोला -1 मल्टिप्लाय करायचं आहे. 0 1 0 -1 3 0. हा सेकंड चेंज केला आपण -1नी. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ही तर 0 आणता येईल 1च्या ठिकाणी, म्हणजे मला चेंज करायचं आहे बाय R1 चेंजेस. मग आता हा इथं तर 0 आणायचा असेल तर मला थर्ड रोचा यूज करता येत नाही, सेकंड रोचा यूज करता येतो कारण इथं 1 आहे. म्हणजे R1 - R2 करून ए इनवर्स, म्हणजे फर्स्ट चेंज करायचा सेकंड आणि थर्ड ॲज इट इज लिहायचा. -1 3 0 0 -2 1. फर्स्ट आणि सेकंडची वजाबाकी करायची. 1 - 0 1 1 - 1 0 2 - 0 2. नंतर इथं 0 फर्स्ट आणि सेकंड 1 मायनस मायनस प्लस 1 1 - 3 -2 0 - 0 0 येईल. हा झाला R1 - R2. नंतर परत मला फर्स्टच चेंज करायचा आहे. इथं फर्स्टच चेंज करायचं आहे कारण इथं 2 एलिमेंट आहे, तो 2 मला नको आहे, 0 आणायचा आहे. म्हणजे आता सेकंडचा यूज करू शकत नाही मी, थर्डचा यूज करावा लागेल. बाय R1 चेंज करायचं आहे कारण हे 2 रो तर आलेत. म्हणजे R3ला कितीनी मल्टिप्लाय केलं म्हणजे तो 0 होईल -2नी. R1 - 2 R3 हे ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करावं लागेल. म्हणजे चेंज करायचं आपल्याला फर्स्ट, म्हणजे सेकंड आणि थर्ड ॲज इट इज लिहून घ्यायचा इंटू ए इनवर्स इज इक्वल टू -1 3 0 0 -2 1. आता चेंज करूया, बघा काय होईल. R1 - 2 R3 1 - 0 1च राहील, हा 0च आहे. आता परत R1चा एलिमेंट 2 -2 इंटू 1 प्लस मायनस गेट कॅन्सल 0. नंतर परत इथं R1चा एलिमेंट 1च आहे, R3चा एलिमेंट 0 असल्यामुळे इथं 1 राहील. सेकंड एलिमेंट बघा, आता फर्स्ट झालाय R1चा एलिमेंट, R3चा एलिमेंट -2 मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 2 × 2 मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 4 प्लस 2. नंतर R1चा एलिमेंट 0 आहे, -2 × 1 -2. आयडेंटिटी मॅट्रिक्स आला I × A इनवर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. ए इनवर्स इज इक्वल टू 1 2 -2 -1 3 0 1. हे झालं चौथं एक्झाम्पल. त्याच्यानंतर आता आपण बघूयात 5वं एक्झाम्पल. दिलेला मॅट्रिक्स सोल्युशनमध्ये लेट ए म्हणून तो मॅट्रिक्स लिहिला. नंतर त्या मॅट्रिक्सलाच डिटर्मिनंटमध्ये लिहिलं. देअरफॉर डिटर्मिनंट सोडवताना प्लस मायनस प्लस या मेथडनेच लिहिलं. त्याच्यावरून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली -1, म्हणजेच नॉट इज इक्वल टू 0. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. त्याच्यानंतर बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे तुम्ही रो घेऊ शकता किंवा कॉलम. आता जर मी रो ट्रान्सफॉर्मेशन घेतलं तर फॉर्म्युला ए इंटू ए इनवर्स. ठीक आहे, आता ए इंटू ए इनवर्स ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहियात. ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1 0 -1 -2 -1 4 -1 0 2 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1
0 0 0 1 आला. त्याच्यानंतर हा मला इथं तर ऑलरेडी आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1 इथं ऑलरेडी 1 आहेच. मग आता इथं मला सेकंड रो चेंज करायचं आहे बाय R2 चेंज करायचं आहे. इथं 0 आणायचं आहे. मग इथं जर 0 आणायचं असेल तर फर्स्ट रोचा यूज करता येईल किंवा थर्ड रोचा. मग मी फर्स्ट रोला कितीने मल्टिप्लाय केलं तो 0 होईल. 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे R2 प्लस 2 R1 हे ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करता येईल. म्हणजे सेकंड चेंज करायला आहे आपण. फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज राहील. 1 0 -1 0 2 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1 0 0 0 0 1. आता सेकंड चेंज करायचं आहे. फर्स्ट रोला +2ने मल्टिप्लाय +2 आणि -2 +2 इंटू 1 +2 आणि -2 गेट कॅन्सल 0. नंतर हा तर 0च आहे. R2चा एलिमेंट -1 राहील. नंतर R2चा एलिमेंट 4 +2 इंटू -1 -2 आणि +4 +2. इथं एलिमेंट सेकंड R2चा एलिमेंट 0च आहे. +2 इंटू 1 2 इथं तर 0च आहे त्यामुळे 1 राहील 0. ट्रान्सफॉर्मेशन झाले. त्याच्यानंतर मला आणायचं इथं 0 म्हणजे आता सेकंडचा यूज करायचं आहे मला बाय R3. फर्स्ट आणि थर्डची ॲडिशन केली म्हणजे आहे तर 0 मिळेल. R3 प्लस R1 म्हणजे तिसरा चेंज करायचा आहे मला. फर्स्ट आणि सेकंड ॲज इट इज लिहायचा आहे. 1 0 -1 इंटू A इनवर्स 0 -1 2 1 0 0 2 1 0 मायनस प्लस गेट कॅन्सल 0 हा 0च राहील. +2 आणि -1 +1. नंतर R3 + R1 0 + 1 1 नंतर 0 + 0 0 1 + 0 1 झालं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन बघा आपल्याला काय करता येईल. एकतर इथं फर्स्ट रो चेंज करता येईल. -1 आहे आणि इथं +1 आहे म्हणजे R1 चेंज करता येईल बाय R1 चेंज. कसा करणार R3चा यूज करून कारण प्लस आहे. R1 प्लस R3 म्हणजे फर्स्ट चेंज व्हायला आहे. सेकंड आणि थर्ड ॲज इट इज राहील. 0 -1 2 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 2 1 0 1 0 1. R1 + R3 करायचं आहे. 1 + 0 1 0 + 0 0 +1 आणि -1 गेट कॅन्सल 1 + 1 2 0 + 0 0 0 + 1 1 आला एलिमेंट. नंतर हा जो काय R2 आहे तिथं 0 आणायचं आहे म्हणजे चेंज करायचं आहे मला बाय R2. कसा चेंज करता येईल. इथं 0 आणायचं आहे तर इथं फर्स्ट रोचा यूज करता येत नाही कारण हा 0 आला. थर्ड रोचाच यूज करावा लागेल म्हणजे थर्ड रोला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे तो 0 होईल. -2ने कारण इथं प्लस आहे. R2 - 2 R3 तिसऱ्या रोला -2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे चेंज होईल आहे सेकंड म्हणजे फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज लिहायचा. 1 0 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू 2 0 1 1 0 1. मला आता चेंज करूया. सेकंड 0 1 0च राहील. नंतर हा -1 एलिमेंट राहील. R2चे एलिमेंट +2 इंटू -2 इंटू 1 +- गेट कॅन्सल 0. इथं R2चे एलिमेंट 2 -2 इंटू 1 -2 +- गेट कॅन्सल 0. नंतर R2चे एलिमेंट 1 हा 0च आहे त्यामुळे हा 1च राहील. त्याच्यानंतर R2 0 - R3चा एलिमेंट 1 आहे
2 राहील. त्याच्यानंतर काय करता येईल बघा. झालं आता सेकंड चेंज करायचं आहे फक्त. बाय R2 चेंजेस मायनस R2. सेकंड रोला -2 फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. 1 0 0 0 0 1. फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज लिहून घ्यायचा. A इनवर्स इज इक्वल टू 2 0 1 1 0 1. 0 मायनस असलेलं प्लस 0 0 -1 आणि मायनस असलेलं प्लस असलेलं मायनस चेंज होईल. झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. इनवर्स इज इक्वल टू 2 0 1 0 -1 2 1 0. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. A इनवर्स इज इक्वल टू 2 0 1 0 -1 2 1 0 1. या मॅट्रिक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल बघा. हे आता 6वं एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आता दिलेलं एक्झाम्पल लेट म्हणून A इज इक्वल टू लिहिलं. A इज इक्वल मॅट्रिक्स. त्याच मॅट्रिक्सला डिटरमिनंटमध्ये कन्वर्ट केलं. डिटरमिनंटमध्ये कन्वर्ट करून तर डिटरमिनंट सोडवला. 2/2 ऑर्डरचा आहे. त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर अल्फा. म्हणजे फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी मिळाली. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. म्हणजे नॉट इज इक्वल टू 0. नॉन इनवर्स एक्झिस्ट होतोय. त्याच्यानंतर बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन एकतर तुम्ही रो घेऊ शकता किंवा एकतर कॉलम. मग आता मी रो घेतला. देअरफॉर A इंटू A इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स लिहा. कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. A इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. जो आहे तो. आता इथं बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणजे इथं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज करूनच इथं आयडेंटिटी मॅट्रिक्सचा यूज आणावं लागेल. 1 0 0 1 आणायचं आहे. मग इथं आपल्याला 1 आणायचं आहे. म्हणजे आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज करावं लागेल. इथं आहे ऑलरेडी कॉस अल्फा. म्हणजे मला चेंज करायचं आहे बाय R1. कसा चेंज करणार आहे बघा. कॉस अल्फा इंटू R1. फर्स्ट रोलाच मी कॉस अल्फानी मल्टिप्लाय करायले. मग कॉस अल्फा सेकंड ॲज इट इज राहील. मायनस साइन अल्फा कॉस अल्फा इंटू A इनवर्स इज इक्वल टू 0 1. आता फर्स्ट कसा चेंज होईल. कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा. नंतर कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. इथं कॉस अल्फा 0 इंटू 0च राहील. आला. इथं कॉस स्क्वेअर अल्फा आला तरी पण फर्स्ट 1 येईना. म्हणजे इथं आपल्याला आयडेंटिटीचा यूज करावं लागेल. मग अजून परत चेंज करावं लागेल. देअरफॉर बाय R1 चेंज. कसा चेंज करणार बघा. R1 प्लस म्हणजे सेकंड रोला मी परत साइन अल्फानी मल्टिप्लाय करेल. सॉरी आता इथं मायनस म्हणजे आपल्याला प्लस पाहिजे. परत इथं मायनस करावं लागेल. मायनस मायनस होईल. मायनस साइन अल्फा इंटू R2. सेकंड रोला मायनस साइन अल्फानी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे चेंज होणार आहे फर्स्ट. सेकंड ॲज इट इज राहील. तो सेकंड लिहूया. साइन अल्फा इंटू कॉस अल्फा A इनवर्स 0 1. आता चेंज करूया. R1 बघा आता काय होईल. कॉस स्क्वेअर अल्फा तर आहेच. कॉस स्क्वेअर अल्फा मायनस आणि हे मायनस 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 प्लस साइन अल्फा इंटू साइन अल्फा साइन स्क्वेअर अल्फा. त्याच्यानंतर हा ऑलरेडी R1चा एलिमेंट कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. नंतर हे मायनस आता इथं बारीक लिहिलं गेलं मायनस साइन अल्फा इंटू R2चा एलिमेंट कॉस अल्फा.
परत इकडच्या R1 कॉस अल्फा आहे आणि हा एलिमेंट R2 तर 0च आहे, त्यामुळे इथं कॉस अल्फाच राहील. नंतर R1 0च आहे, नंतर इथं 1 आहे, त्यामुळे हे मायनस साइन अल्फा. बघा ही स्टेप परत एकदा इथं खाली लिहूयात. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा आणि मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ही स्टेप डबल लिहिलेली आहे. इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0 1. बघा आता काय करता येईल. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा फर्स्ट फंडामेंटल हे कॉस अल्फा साइन अल्फा, इथं साइन अल्फा कॉस अल्फा कुठला फॉर्म्युला नाही, प्लस मायनस गेट कॅन्सल, 2 इंटू 3 इंटू 2 एकच आन्सर येणार आहे 0. हे मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा ए इनवर्स इज इक्वल टू ॲज इट इज राहील कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0 1. आलं का बघा. आता काय करता येईल, परत सेकंड इथं 0 आणायचं आहे मला, बाय R2 चेंज करायचं आहे. आता R2 चेंज करायचं असेल तर कसं करावं लागेल बघा. R2 म्हणजे फर्स्ट इथं 1 आहे त्याचा यूज करून, ते मायनस आहे म्हणजे इथं काय फर्स्ट रोला की काय मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 0 होईल. R2 प्लस साइन अल्फा इंटू R1 हे ट्रान्सफॉर्मेशन प्लस मायनस कॅन्सल होईल. मग ट्रान्सफॉर्मेशन सेकंड चेंज होईल तर फर्स्ट ॲज इट इज लिहावं लागेल 1 0. आता R2चा मायनस साइन अल्फा प्लस साइन अल्फा इंटू 1 प्लस मायनस गेट कॅन्सल 0. नंतर R2चे एलिमेंट कॉस अल्फा हा तर 0च आहे, त्यामुळे हा कॉस अल्फा राहील इंटू ए इनवर्स. इकडं R2चे एलिमेंट 0 आहे, नंतर चेंज होईल आहे सेकंड, त्यामुळे फर्स्ट ॲज इट कॉस अल्फा मायनस साइन अल्फा ॲज इट इज राहील. R2चे एलिमेंट 0 साइन अल्फा R1चा एलिमेंट इंटू कॉस अल्फा, परत R2चा एलिमेंट 1 नंतर प्लस मायनस मायनस होईल साइन अल्फा इंटू साइन अल्फा साइन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. इथं बघा आता फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. नंतर देअरफॉर 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू काय माहिती कॉस स्क्वेअर अल्फा इथं ठेवता येईल आपल्याला. 1 0 0 कॉस अल्फा इंटू ए इनवर्स इज इक्वल टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून इथं व्हॅल्यू ठेवली मी कॉस स्क्वेअर अल्फा. हे रिझन इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 1 आणावं लागेल सेकंड रो बाय R2 चेंज करावं लागेल. R2 चेंज. आता काय इथं 1 आणायचं असेल तर काय करावं लागेल 1 डिवाइड बाय कॉस अल्फा इंटू R2. सेकंड रोला कॉस अल्फाने डिवाइड करावं लागेल म्हणजे फर्स्ट ॲज इट राहील 1 0 ए इनवर्स इंटू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा. आता डिवाइड करा 0 कॉस डिवाइड बाय कॉस 1. इथं साइन इंटू कॉस म्हणजे साइन राहील, कॉस कॅन्सल होईल, कॉस स्क्वेअर अल्फा डिवाइड बाय कॉस अल्फा एक कॉस राहील कॉस अल्फा. आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. आय इंटू ए इनवर्स कॉस अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा सेकंड रो साइन अल्फा कॉस अल्फा. त्याच्यावर हा त्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड केला.
पुढचं एक्झाम्पल बघा, 7वें एक्झाम्पल 3x3 ऑर्डरचंच आहे. सेम दिलं आहे. आधीचं 2x ऑर्डरचं दिलेला मॅट्रिक्स लेट एम दिलं, त्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतलं, तो डिटर्मिनंट सोडवला, प्लस मायनस प्लस या फॉर्ममध्ये, हे मायनस मायनस प्लस होईल. त्याच्यावरून फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 नॉट इज इक्वल टू 0, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्याच्यावरून ए इनवर्स एक्झिस्ट होतोय बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. देअरफॉर ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू म्हणजे दिलेला मॅट्रिक्स कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, सेकंड साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. नंतर आता सेम त्याच मेथडने टिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, म्हणजे फंडामेंटल आयडेंटिटी किंवा टिग्नोमेट्रिकचा यूज करूनच आता फर्स्ट इथं 1 आणायचं आहे, म्हणजे मला चेंज करायचं आहे बाय R1. कसा चेंज करावं लागेल, फर्स्ट रोलाच कॉस थिटाने मल्टिप्लाय करावं लागेल, कॉस थिटा इंटू R1, म्हणजे चेंज होते फर्स्ट म्हणजे सेकंड आणि थर्ड ॲज इट इज राहील साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. ए इनवर्स इज इक्वल टू 0 1 0 0 0 1. तर फर्स्ट चेंज करूया, फर्स्ट रोला कॉस थिटानी मल्टिप्लाय करायचं, कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, आता 0च आहे, इथं कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा, बाकीचे एलिमेंट 0 आहेत. ठीक आहे, तरी पण काय येईना, म्हणजे आता अजून सेकंड रोचा यूज करावा लागेल, म्हणजे बाय R1 चेंजेस. तर काय करायला बघा, R1 प्लस, कारण इथं प्लस साईन आहे, सेकंड रोला साइन थिटाने मल्टिप्लाय करून त्या दोन्हीचे ॲडिशन करून आपल्याला इथं 1 आणता येईल, प्लस साइन थिटा इंटू R2, म्हणजे परत कॉस थिटा 0, नंतर 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 0 1 0 0 0 1. चेंज करूया, फर्स्ट कॉस स्क्वेअर थिटा तर ऑलरेडी आहेच, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा, नंतर R1चा एलिमेंट हा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता हे परत स्टेप खाली लिहूयात, परत काही समजणार नाही, प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा, 0चा एलिमेंट आहे त्यामुळे हा 0 येईल, नंतर R1 प्लस R2, ते एलिमेंट 0च आहे त्यामुळे हा कॉस थिटाच राहील, नंतर R1चा एलिमेंट 0 आहे प्लस R2चा एलिमेंट 1 आहे, 1 इंटू साइन थिटा आणि हा 0. ही स्टेप आता परत खाली लिहूया आपण, म्हणजे तुम्हाला समजेल. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, नाही साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा 0, साइन थिटा कॉस थिटा आणि हा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स ॲज इट इज राहील, कॉस थिटा साइन थिटा 0 0 1 0 0 0 1 आहे, तोच मॅट्रिक्स मी खाली ॲज इट इज लिहिला. आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आयडेंटिटी मिळेल 1. आता हे मायनस साइन थिटा कॉस थिटा आणि हे प्लस साइन, प्लस मायनस गेट कॅन्सल, कुठला सुद्धा फॉर्म्युला नाही, 2 इंटू 3 आणि 3 इंटू 2 हे मायनस असल्यामुळं 0 0, हे साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स कॉस थिटा साइन थिटा 0 0 1 0 0 0 1. आलं का बघा, हे ट्रान्सफॉर्मेशन. परत आपल्याला सेकंड चेंज करायचं आहे, हा R2 चेंज करायचं आहे बाय R2. आता इथं
झिरो आणायचं आहे. म्हणजे काय केलं म्हणजे झिरो येईल. R2 मायनस हा एलिमेंटचा प्लस आहे म्हणजे इथं R1चा यूज करावा लागेल. मायनस साईन थिटा इंटू R1. फर्स्ट रोला मायनस साईन थिटाने मल्टिप्लाय करायचं म्हणजे चेंज करायला आपण सेकंड फर्स्ट ॲज इट इज ठेवायचा 1 0 0 इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा साईन थिटा 0 0 0 1. सेकंड चेंज करायला आता बघा R2चा एलिमेंट साईन थिटा मायनस साईन थिटा इंटू 1 प्लस मायनस गेट कॅन्सल 0. नंतर R2चा एलिमेंट कॉस थिटा तो ऑलरेडी कॉस थिटाच राहील कारण तो मायनसच आहे हा मायनस 0 0चा एलिमेंट आहे त्यामुळे तो 0च येईल. नंतर R2चा एलिमेंट 0 मायनस साईन थिटा इंटू R1चा एलिमेंट कॉस थिटा. सेकंड एलिमेंट R2चा एलिमेंट इथे आहे 1 मायनस साईन थिटा इंटू R1चा एलिमेंट साईन थिटा साईन स्क्वेअर थिटा आणि हा 0 तर 0चा एलिमेंट येईल. त्याच्यानंतर बघा काय 1 0 0 0 कॉस थिटा 0 0 0 1 इंटू इनवर्स इज इक्वल टू हा कॉस थिटा ॲज इट इज साईन थिटा 0 हे मायनस साईन थिटा कॉस थिटा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा का फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी त्याच्यावरून काय देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 तिकडे नेलं तर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. ठीक आहे तर आता इथं 1 आणायचं आहे म्हणजे चेंज करायचं आपल्याला बाय R2 चेंज करायचं आहे म्हणजे 1 डिवाइड बाय कॉस थिटा इंटू R2. सेकंड रोला कॉस थिटाने डिवाइड करायचं आहे 1 0 0 0 0 1 फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज लिहिला ए इनवर्स इज इक्वल टू ए कॉस थिटा साईन थिटा 0 0 0 1 डिवाइड करा 0 कॉस डिवाइड बाय कॉस 1 0 इथं मायनस साईन डी इंटू कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा एक कॉस कॅन्सल होईल कॉस थिटा इथं 0च आहे. हा आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स ॲज इट इजच राहील. ए इनवर्स इज इक्वल टू कॉस थिटा साईन थिटा 0 मायनस साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. मॅट्रिक्सचा इनवर्स काढला बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. हा इथं टाईप संपतोय. थँक्यू.